नाही आला 3 घंटे 2 घंटे मिरवणुकीत फिरायला. आमची स्वयंपाकाची बाई म्हणली साहेब तुम आगे बढो. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन झालेलं आहे. त्याला येणाऱ्या मदतीचं बघतो, त्याला असणाऱ्या इथल्या माणुसकीचं काहीच घेणं देणं नाही. मग ते काँग्रेस असेल किंवा बीजेपी असेल, दोघांचंही राज्य आपण पाहिजे, दोघांचंही राज्य आपण पाहिजे. दोघंही एकाच माळ्याचे मणी आहेत, त्याच्या पलीकडे आपल्याला काही दिसत नाही. इंग्रजीमध्ये बीजेपी वाले म्हणतात वी आर विथ डिफरन्स. आम्ही असणारे इतरांपेक्षा वेगळे आहोत. कुठल्या अर्थाने तुम्ही वेगळे आहात हे तर सांगा. काँग्रेसवाले चोर होते म्हणून त्यांना घालवलं. तुमचं चारित्र्य तर चोराचंच चारित्र्य आहे, दुसरं काही आहे. सुप्रीम कोर्टामध्ये राफेलच्या पहिल्यांदा जाऊन सांगतात की नाही या समितीने हे सगळं रेकॉर्ड बघितलेलं आहे. आणि जेव्हा त्या समितीचे चेअरमन म्हणतात की हा रेकॉर्ड आमच्याकडे आलाच नाही, त्यावेळेस ते म्हणतात नाही दाखवण्याचं राहून गेलं. दाखवण्याचं राहून गेलं म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी हे सरकार कुठंही खोटं बोलू शकते हे लक्षात घ्या. कोणी कुणाला कुठल्या देवाला मानावं, कुठल्या साधूला मानावं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, तो त्याच्या समाधानाचा प्रश्न आहे. पण त्याच्या समाधानाचं राजकारण होऊ नये हे त्यांनी त्या ठिकाणी असताना बघा. आज याच व्यापाऱ्यांच्या राजकारणाचं भावनेचं राजकारण केलं जातंय, आपण लक्षात घ्या. आणि राजकारण करत असताना सांगितलं जातंय की इथला असणारा मुसलमान बदमाश आहे, आपला धर्म धोक्यात आलेला आहे आणि म्हणून सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. कशासाठी? तर पुन्हा लुटारूंचं सरकार स्थापन करण्यासाठी. सामान्य माणूस एवढा नाही लुटला गेला या नोटबंदीच्या ह्याच्यामध्ये, पण एकूण एक व्यापारी लुटला गेलेला हे आपण असताना लक्षात. हा 740चा फटका जर कोणाला बसला असेल तर इथल्या व्यापाऱ्याला बसलेला आहे. सुखाने समाधानाने व्यापार करत आपलं कुटुंब जो जगत होता, आज विवेचनेमध्ये जगतोय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथल्या व्यापाऱ्यांना सांगतोय याला जर पुन्हा दिलं तर जी आज हालत शेतकऱ्याची आहे, जातीला मतदान देऊन जे शेतकऱ्यांनी स्वतःची हालत करून घेतलेली आहे, तेच धर्माच्या माणसाला सत्ता देऊन तुमच्या असणाऱ्या हालतीचा अजून बिघाड करणार आहात हे आपण असणारा लक्षात. इन्होंने रियासत महाराष्ट्र के अंदर हर समाज हर तबके के लोगों को मौका दिया है, जिसमें 4 मुस्लिम समाज के भी उम्मीदवार दिया. तो मैं पूछना चाहता हूं नांदेड़ की कांग्रेस से कि बताइए कि पिछले 60-65 साल में आपने कितने मुस्लिम सियासी नुमाइंदों को जो आपने टिकट दिया? नहीं दिया. इसलिए क्योंकि खुद को सेक्युलर कहने वाली कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस जैसी सियासी जमातें पिछले 71 वर्षों के अंदर माइनॉरिटीज, मुस्लिम, दलित, ओबीसी सिर्फ इन वोटों का उपयोग करके लिया है. अरे जिसकी जितनी संख्या भारी उसको सत्ता में भागीदारी, ये नारा अगर किसी ने दिया तो आदरणीय बाबा साहब अम्बेडकर ने क्यों दिया? ये बात खास करके आप होकर के लोगों को कहना चाहता हूं कि बताइए किस तरह से पार्शलिटी की जा रही है. आदरणीय साहब, यहां पर कुछ कांग्रेस के तालुका अध्यक्ष ये आज नांदेड़ जिले के मुस्लिम समाज को जात पे गाली देते. बताइए क्या ऐसी सियासत चाहिए आपको?
जो जात और धर्म पे गाली देती है, अगर इनको उनके औकात और उनकी जगह दिखाने का है तो 18 तारीख को यशपाल भिंगे को वोट करके 23 मई को यहां से एक जुलूस निकालना पड़ेगा। रही बात होकर के विकास के ताल्लुक से, आमच्या कार्यकालामध्ये एकही हिंदू मुस्लिमाची दंगल आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ देणार नाही। इतकं सौहार्दाचं, इतकं बंधुभावाचं या ठिकाणी आम्ही वातावरण निर्माण करू, असं देखील आम्ही अभिवचन या निमित्तानं देतो आहोत। बंधूंनो, मला आपल्याला आवर्जून इथे सांगायचं आहे की तुमच्याकडे इतक्या दीर्घ काळापासून सत्ता आहे, तुमचे वडील गृहमंत्री होते, मुख्यमंत्री होते, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमची सुविद्य पत्नी या मतदारसंघाची आमदार आहे, तुमचा बाहेरून आयात केलेला दोस्त त्याला तुम्ही आमदार केलं, शेजारी राहणारा बगल बच्चा त्याला मागच्या दारानं तुम्ही आमदार केलं, म्हणजे याचा अर्थ तुमच्या घरामध्ये राजपुत्र जन्मतात, तुमच्या अवतीभोवती राजपुत्र जन्मतात, तुमच्या घरामध्ये जन्मलेले लेकरू रडत नाही, ते डायरेक्ट झडपीचं तिकीट मागतंय। या घराणेशाहीला मूठ माती देण्याचा संकल्प वंचित बहुजन आघाडीचा आहे। बंधूंनो, त्यामुळे माता भगिनी या ठिकाणी आलेले आहेत, एवढं प्रेम बाळासाहेबांच्या वरती आणि वंचित आघाडीवरती आहे। बंधूंनो, बाहेरून ऑनलाईन क्वालिफिकेशन काय आहे? 12वी पास, मध्य सम्राट 12वी पास। अरे माझं क्वालिफिकेशन MA नेट सेट PhD आहे, 7 पुस्तकं आहेत, महाराष्ट्र शासनाचे लाखभराचे पुरस्कार मिळाले आहेत, आणि सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन म्हणजे मी आंबेडकरवादी आहे आणि बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, हे माझं सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन आहे। वंचित आघाडीच्या माध्यमातून आणि बाळासाहेबांच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये वंचिताची सत्ता येऊ दे। मित्रांनो, हा महाराष्ट्र